नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ग्रॅडेक्स अकॅडमीच्या जावास्क्रिप्ट इन मराठी या सीरीजमध्ये. आपण जावास्क्रिप्टचा आज एक टॉपिक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे एरो फंक्शन. छोटासा टॉपिक आहे, बट वारंवार आपण त्या टॉपिकला आपल्या प्रोग्राममध्ये यूज करणार आहोत. त्याच्यामुळे या टॉपिकला समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला काही थेअरीवर घेऊन जाणार नाही. डायरेक्ट लाईव्ह एक्झाम्पल मधून आपण हा टॉपिक समजणार आहोत. ठीक आहे. तर मी माझ्या कोडला स्टार्ट करतो लिहायला. सगळ्यात पहिले आपण एक नॉर्मल फंक्शन घेऊ. सो इथे आपण एक नॉर्मल फंक्शन घेऊ. नॉर्मल फंक्शन सिंटॅक्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला नॉर्मल फंक्शनसाठी फंक्शन कीवर्ड द्यावं लागतं. Okay. आणि फंक्शनचं नेम. वॉट एव्हर फंक्शन लाईक लेट्स से हाय. पॅरेंथेसिस आणि पॅरेंथेसिसच्या आतमध्ये तुम्हाला पॅरामीटर्स द्यावं लागतात. मी पॅरामीटर घेतो ए आणि बी. कर्ली ब्रेस. कर्ली ब्रेसच्या आतमध्ये रिटर्न ए आणि बी. याला लॉक करून पाहू आणि रन करू. आपल्याला आपला आन्सर मिळालेला आहे. हा झाला आपला नॉर्मल फंक्शन. ठीक आहे. आता आपण एरो फंक्शन कसं लिहितात आणि एरो फंक्शन मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते बघू. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण एरो फंक्शन सिंटॅक्स बघू. आता मी एरो फंक्शनच्या सिंटॅक्स लिहायच्या वेळेस काय लिहिलंय, फंक्शन कीवर्डचा यूज नाही केला आहे. मी डायरेक्टली कॉन्स्ट हा एक व्हेरिएबल ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतो ते घेतला आहे. त्यानंतर एक हेवन नावाचं मी एक फंक्शनचा नेम दिलेला आहे आणि इक्वल्स टू साइन दिलेला आहे. पॅरेंथेसिस घेतला, त्याच्यामध्ये मी माझे आर्ग्युमेंट्स पास केलेले आहे. त्यानंतर पुन्हा इक्वल्स टू आणि ग्रेटर दॅनचं साइन घेतलेला आहे. हा एक एरोचा साइन आहे. त्याच्यानंतर एक कर्ली ब्रेस घेऊ आणि कर्ली ब्रेसच्या आतमध्ये मी जे काही मला ऍक्शन परफॉर्म करायचं आहे ते लिहिणार. त्यानंतर कन्सोल लॉग करणार या फंक्शनला आणि रन करणार. तर तुम्ही बघू शकता सेम फर्स्ट थ्री माझं सेम फर्स्ट थ्री माझं नॉर्मल फंक्शनचा आन्सर आहे आणि सेकंड थ्री हे माझ्या एरो फंक्शनचा आन्सर आहे. आता एरो फंक्शन आणि नॉर्मल फंक्शन मध्ये डिफरन्स तुम्हाला कळलेला आहे. सिंटॅक्सचा डिफरन्स आहे. हा एकदम बेसिक डिफरन्स आहे नॉर्मल फंक्शन आणि एरो फंक्शन मध्ये. पण एरो फंक्शन लिहिताना अजून एक ऍडव्हान्टेज आपल्याकडे हे आहे की आपण जर आपल्याकडे वन लाईनर असेल, वन लाईनर कोड असेल किंवा वन लाईनर काही ऍक्शन आपल्याला परफॉर्म करायची असेल तर आपल्याला ही पॅरेंथेसिस स्किप करता येते. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. ओके. मी सर्वांची व्हॅल्यू चेंज करतो जेणेकरून तुम्हाला तीनही याचा डिफरन्स समजेल. इथे मी घेतो 1 आणि 6. आणि मी जेव्हा वन लाईनर कोडला लॉक करणार तेव्हा याच्या आतमध्ये मी माझं फंक्शन घेणार आणि माझे व्हॅल्यूज पास करणार. ठीक आहे. आता मी रन करून पाहतो. ठीक आहे. तुम्ही आता बघू शकता की मी पहिले कन्सोल क्लिअर करतो आणि तुम्हाला प्रॉपरली करून दाखवतो. ठीक आहे. सो सर्वात पहिले आपलं जे आन्सर आलेलं आहे 3. आता हे 3 आपल्या नॉर्मल फंक्शनचं आउटपुट आहे. त्यानंतर त्यानंतरचं जे आलेलं आहे ते आपल्या एरो फंक्शनचं आहे आणि लास्टला आपलं जे आउटपुट आलेलं आहे 12
ते आहे आपल्या वन लाइनरचं. वन लाइनरमध्ये पण आपण एरो फंक्शनचा यूज केलेला आहे. बट आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, पॅरेंथेसिस नाही यूज केलेला आहे. ते याच्यासाठी की आपण जे काही रिटर्न करू पॅरेंथेसिसच्या आतमध्ये, ते जर फक्त एका लाईनचा कोड असेल, तर आपल्याला एरो फंक्शन हा ॲडव्हांटेज येतो, की आपण कर्ली ब्रेसेस आणि रिटर्न कीवर्ड हा न लिहिता डायरेक्ट आपण एका लाईनमध्ये तो आपला जिथे ॲक्शन परफॉर्म करायचे तो कोड लिहू शकतो. तर वन लाइनरमध्ये मी हे केलेलं आहे, तर ते प्रॉपरली एक्झिक्यूट झालेलं आहे. तर हा डिफरन्स आहे नॉर्मल फंक्शन आणि एरो फंक्शनमध्ये. आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एरो फंक्शनमध्ये किंवा नॉर्मल फंक्शनमध्ये आपण होस्टिंग कसं काय यूज करतो आणि दिस कीवर्डचं काय महत्त्व आहे, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. बट अशाच छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट आणि टॉपिक समजण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी ग्रेडक्स अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलशी जुळून राहा, जेणेकरून तुम्हाला जावास्क्रिप्टचं नॉलेज मराठीमध्ये आणि सहज भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये मिळेल. ठीक आहे. थँक यू.